शिवसेनेच्या नेतृत्वात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिलेली आहे। शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन सरकारी स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट दर्जाची ज्वारी वाटप होत असल्याचा आरोप केलाय। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या टेबलवर दुर्गंधीयुक्त ज्वारी आणि भाकरी टाकून संताप व्यक्त केलाय। सरकार सर्वसामान्य कुटुंबाच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याचा आरोप करत निवेदन सादर करून संबंधितांवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। अंतर्गत जे राज्य सरकार फुकट योजनेच्या नावाखाली जे अन्नधान्य स्वस्त दुकानामार्फत देत आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य देत आहे। जे धान्य ज्वारी जे आता वाटप झाली या महिन्यामध्ये ती अत्यंत निकृष्ट दर्जाची होती। ज्या ज्वारीचा दुर्गंध अतिशय बेकार येत होता, म्हणून ती ज्वारी जनावरांना सुद्धा टाकली तर ते जनावर खाणार नाही, म्हणून आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्या ज्वारीची भाकर आणि ज्वारी दाखवायला आणली की अशा पद्धतीचं खरेदी आपलं जिल्हा मार्केटिंग अधिकारी जर करत असेल तर हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार चुकीचा आहे आणि गोरगरीब जनतेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन हे सरकार त्यांच्या जीवनाशी धोका निर्माण करून जीवनाशी खेळ खेळत आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या टेबलवर ज्वारी दाखवून ही भाकरी दाखवून निवेदन सादर केलं आहे की यापुढे अशा पद्धतीचा वाटप झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करू आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताशी त्यांच्या जीवनाशी खेळ खेळणे या सरकारने बंद करावा। स्वस्त दरात किंवा फुकटच्या नावाखाली जी लूटमार चालू आहे ती या सरकारने बंद करावी। एकीकडे लाडक्या बहीण योजनेचे आपण 1500 रुपये देत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य या ठिकाणी आपण देतात। त्यामुळे या महायुती सरकारचा निषेध करून त्यांनी याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि चांगलं धान्य गुणवत्तापूर्वक धान्य गोरगरिबांना वाटप केलं पाहिजे अशी मागणी आज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली।